पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत साबुदाणा वडा बनवणार आहोत। हा वडा बनवताना फुटणार नाही याच्यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत। चला आता साबुदाणा कसा भिजवायचा ते बघूयात आणि अचूक प्रमाणात। सो इथे 2 कप मी साबुदाणा घेते। सो 2 कप जर साबुदाणा घेतला तर अंदाजे 400 ग्रॅम हा साबुदाणा भरतो। आणि या 2 कप साबुदाण्यापासून 20 अगदी डिसेंट साईजचे वडे छान बनवून तयार होतात। 2 कप साबुदाणा, 2 बटाटे उकडलेले आणि 1 कप भाजलेला शेंगदाण्याचं कूट एवढं प्रमाण घेतलं की 20ला थोडे जास्त होऊ शकतात तुम्ही जर लहान बनवले तर। आता हा साबुदाणा 3 ते 4 वेळा छान असा धुवून घेऊया। आता साबुदाणा धुवून झाला की यामध्ये पाणी घालायचं। साबुदाणा आहे ना सोक होईल इतपतच, म्हणजे वर 1 बोट, दॅट्स इट। आणि आता झाकण ठेवायचं। शक्य असल्यास रात्रभर झाकण ठेवून ठेवा, नसेल शक्य तर मग कमीत कमी 6 ते 8 तास तरी हा साबुदाणा भिजत घाल। तर साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपण तयार करूयात त्याच्यासाठी ठेचा। तर इथे आहे हिरवी मिरची, 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा आणि याची छानपैकी भरड काढून घ्यायची। अगदी फाईन पेस्ट करायची गरज नाही, त्यामुळे मी पाणी नाही वापरत आहे। चला साबुदाणा पण इथे छान भिजवून तयार आहे। वा, सो साधारण इथे आपण 2 कप म्हणजे 400 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे आणि यामध्ये ना बऱ्यापैकी ओलावा आहे, त्यामुळे आणखी मी आता या स्टेजला तरी यामध्ये पाणी नाही घालत। आता वडे बनवण्यासाठी इथे ना 2 उकडलेले बटाटे घेतले, हे हातानेच मी असे फोडून घालणार आहे। किसून वगैरे घ्यायचे असतील तरी घ्या। आता सगळ्यात महत्त्वाची टीप, साबुदाणा आहे ना फार पचपचित भिजवायचं नाही साबुदाणा वड्याचा, तर काय होतं ना वडा प्रचंड तेलकट बनतो। याला थोडासा चिकटपणा आहे, तितका तो छान भिजला गेला पाहिजे। सो 2 मध्यम आकाराचे बटाटे मी इथे घेतले होते। आता यामध्ये घालायचं आहे 1 कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट। कुटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। ठेचा जो आत्ता आपण बनवून घेतला, सो तुम्हाला कितपत तिखट खायचं आहे त्या अंदाजाने हा ठेचाही याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता। 1 चमचाभर जिरं आणि कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। आता फक्त एक पाण्याचा हापका घ्यायचा, 1च मूठ, आणि हे यामध्ये घालून घेऊयात आणि हे आता छान मळून घ्यायचं। आता वडा थापूयात। काय करायचं, वडा थापण्यापूर्वी हात आहे ना हलकासा ओलसर करून घ्यायचा, पचपचित ओला नाही करायचा, जेणेकरून याला बाइंडिंग छान येतं, जास्त प्रेस न करता वड्याला। आणि हा एकसंध बांधून घ्यायचा। एकसंध जरी नाही बांधला गेला ना तरी तळताना हा वडा फुटतो। हलकासा चपटाच करायचा आणि मध्यभागी थोडा पिंच करायचा, कारण एनिवे तळताना फुगतात हे वडे, त्यामुळे खूप गुबगुबीत नाही केला तरी काही हरकत नाही। वडे तर थापून मस्त तयार आहेत, तळूच यात, पण त्याच्या आधी वड्यांसोबत आहे ना कोशिंबीर किंवा चटणी खूप छान लागते। कोशिंबीर करूयात। 1 कप दही आहे, यामध्ये आलं आणि मिरचीचा ठेचा आहे जो आपण वड्यांसाठी केला, 1 चमचाभर साखर, चवीपुरतं मीठ, आणि हे छान फेटून घेऊयात, एकजीव करूयात। आता हे दही छान फेटून झालं की यामध्ये 2 काकड्या साल काढून किसून घेतलेल्या आहेत, या किसलेल्या काकड्या घालायच्या। छान लागते ही कोशिंबीर, सांगते तुम्हाला। आणि यामध्येच आता घालायचं आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट, यामुळे ही कोशिंबीर आहे ना मिळून येते, पाणी इकडे आणि काकडी इकडे असं नाही होत। मिसळून घेऊयात, ही खूप छान लागते वड्यांसोबत। आता वडे तळायला घेऊयात। वडे तळताना फुटू नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची स्टेप, तेल आहे ना मंद आचेवर ठेवायचं नाही, मीडियम टू हाय हीटवर गरम करायचं आणि मीडियम टू हाय हीटवरच ठेवायचं। अगदी मंद आचेवर वडा कधीच तळायचा नाही, मग तो साबुदाणा वडा असो, मेदू वडा असो, ज्या वड्यांमध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं ना ते कायम
हलक्याशा हाय हीटवरच तळायचं आणि ओव्हरक्राऊड नाही करायचं. तुम्ही बघू शकाल बऱ्यापैकी गरम गरम कडकडीत गरम असं तेल आहे. आता याला अजिबात टच नको करायला. आणि आता याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे असंच तेलामध्ये ठेवूयात. छान असा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. आता हे उलटवूयात आणि दुसरी बाजू पण छान खरपूस तळून घेऊया. आता काय होतं, तुम्ही जर अगदी मंद आचेवर तळत बसला ना, एकतर यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, स्टार्च जास्त असतं. मेदूवडा आहे किंवा साबुदाणा वडा आहे, तांदळाच्या पिठाचा वडा केला तर गरमीने किंवा हीटमुळे बाहेरचं जे आवरण आहे ते छान सील होतं, कवर होतं. पण आतलं जे त्याचं मिश्रण आहे, त्यात जे पाणी आहे ते हीटने त्याची वाफ तयार होते. आता ही वाफेचा होतो कोण मारा, कारण हे बाहेरनं झालेलं आहे सील. मग ती बाहेर कशी येणार? मग ती बाहेर येण्यासाठी तो वडा फुटतो. वडा फुटू नये म्हणून हा तळताना आहे ना, गॅसवर असेल तर मीडियमच्या थोड्याशा पुढे, आता 10च्या मध्ये आहे, 5च्या पुढे म्हणजे 7, हे इंडक्शनचं सेटिंग मी ठेवलेलं आहे. आणि बघा वडा छान तळला जातोय, रंग खूप सुरेख आलेला आहे. आणखी थोडंसं तळणार आणि मग काढणार. एकही वडा फुटलेला नाही आहे आणि छान असे सोनेरी रंगावर वडे आपले तळूनच झालेले आहेत. कुठूनच तो बाहेर आलेला नाही आहे आणि मस्त तळला देखील गेला. आता हा वडा काढूयात टिश्यू पेपरवर. साबुदाणा वडा करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप साबुदाणा, 7 ते 8 मिरच्यांचे तुकडे, 1 इंच आल्याचे तुकडे, 2 उकडलेले बटाटे, 1 कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी, तळण्यासाठी तेल, हिरवी मिरची आणि आल्याची भरड काढायची. आता भिजवलेल्या साबुदाण्यात उकडलेले बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि मिरची आणि आल्याचा ठेचा, जिरं, कोथिंबीर आणि मीठ घालून हे पीठ हलक्या हाताने मळून घ्यायचं आणि याचे वडे थापून घ्यायचे. आता अशा पद्धतीने मध्यम ते मोठ्या आचेवर साबुदाणा वडे सोनेरी रंगावर तळायचे. झाला आपला वटपौर्णिमा उपवास विशेष खमंग कुरकुरीत साबुदाणा वडा तयार. कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दही, अर्धा चमचा आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 2 सोलून किसलेल्या काकड्या, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, दह्यात आलं आणि मिरचीचा ठेचा, साखर, चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकजीव करायचं आणि यात काकडी आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालायची. झाली आपली उपवासाची कोशिंबीर तयार. उपवासाचे मेदूवडे कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि त्या वड्यांसोबत खाण्यासाठी चटणी देखील करणार आहोत. आता हे उपवासाचे मेदूवडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात. इथे मी 1.5 कप भगर घेतलेली आहे. 1 बटाटा आहे. बटाटा जेव्हा वरई मला शिजवायची आहे तेव्हा त्याचं साल काढून किसून घेणार आहे. आलं आणि मिरचीचा ठेचा आहे. तर या प्रमाणात 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये त्याचं असा ठेचा करून घेऊ शकते. यातला अर्धाच ठेचा मी वापरेल आणि मीठ लागेल. हे इतकं आपल्याला मेदूवडे करण्यासाठीचं साहित्य. चटणी करण्यासाठी काय काय लागणार आहे? इथे शेंगदाणे घेतलेत. 1/2 कप शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत घातले, तासभर भिजवून घ्या. 1 मोठा चमचा दही लागेल, साखर, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. चला आता ही वरई आहे ना, पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये. तर 1.5 कप वरई घेतली तर 3 कप मी इथे पाणी घेतलेलं आहे. पाण्याला एक छानपैकी उकळी काढून घेऊया. पाण्याला छानपैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. ही वरई जी आपण स्वच्छ धुवून घेतली होती ही सगळी वरई यामध्ये घालूयात. वरईमध्ये पाणी अजिबात नको. जर परत पाणी ठेवलं ना तुम्ही तर या पाण्याचा सगळा अंदाज गडबडेल. बटाटा किसून घेतलेला, यामध्ये जो ठेचा आपण तयार करून घेतलेला आहे हा ठेचा घालूयात. आलं आणि मिरचीचा हेही एकजीव करूयात. हे छान मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर एक 10 मिनिटं किंवा हा वरईचा भात छान शिजेपर्यंत शिजवून घेऊया. चला आता इथे 10 मिनिटं झालेले आहेत. झाकण खरं नाही काढायची गरज, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढते. हे बघा
पाणी ऑलमोस्ट ॲब्झॉर्ब झालेलं आहे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.